नमस्कार मित्रांनो, पाकिस्तानचे तुकडे तुकडे व्हावेत अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. बरेच विश्लेषक पाकिस्तानचे तुकडे तुकडे करतही असतात. परंतु आज जे कानावर पडतंय किंवा जे समजतंय त्यातनं असं एक चित्र उभं राहतंय की पाकिस्तानी लष्करालाच पाकिस्तानचे तुकडे तुकडे करायचे आहेत का? असं अजिबात नाही आहे की पाकिस्तानी लष्कराला पाकिस्तानचे तुकडे करून 3, 4, 5 देश तयार करायचे. पण पाकिस्तानच्या राजकारणात एक नवीन पिल्लू सोडून लष्कराला सत्ता आपल्या ताब्यात घ्यायचे आणि त्याच्यासाठी बहुधा पाकिस्तानमध्ये नवीन राज्य तयार करण्याची टूम निघालेली आहे. आणि या नवीन राज्य करण्याच्या टूममुळे, राज्य म्हणजे जसे आपल्याकडे राज्य आहेत, प्रांत आहेत, तसे नवीन प्रांत तयार करण्याची टूम निघालेली आहे. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं अंतर्गत राजकारण ढवळून निघालेलं आहे. म्हणजे बघा, एकीकडे बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी चळवळ किंवा स्वातंत्र्य चळवळ, तुम्ही ज्या अंगाने त्याच्याकडे बघाल ती पेटलेली आहे. खैबर पख्तूनवामध्ये तेहरीके तालिबान, पाकिस्तान तालिबानच्या मदतीने पाकिस्तानी सैन्याला सळोकापळो करून सोडत आहेत. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये, ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात, सातत्याने आंदोलन होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणजे पाकिस्तानचे अमित शहा असलेले मोहसिन नक्वी यांनी एक भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे काही उद्गार काढले ते ऐकून पाकिस्तानमध्येही खूप मोठा भूकंप झालेला आहे. त्यांनी सांगितलं, नीट लक्ष द्या, मी त्यांचं ते काय म्हणाले ते वाचून दाखवत आहे. त्यांनी मान्य केलं की पाकिस्तानची व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. कोण म्हणतंय? पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी. नागरिकांना अधिक चांगल्या सेवा, अधिक उत्तरदायित्व तसंच न्याय मिळण्याची सुविधा, म्हणजे न्याय व्यवस्था सुधारण्यासाठी देशामध्ये नवीन प्रकारची प्रशासकीय व्यवस्था येणं आवश्यक आहे. आता नवीन प्रकारची प्रशासकीय व्यवस्था म्हणजे नवीन प्रांत निर्माण करण्याची गरज आहे. पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की देशातील तरुणांना, त्यांनी पण तिथे जेनझीचा मुद्दा काढला की पाकिस्तानमध्येही जेनझी आंदोलन कधीही होऊ शकतं जर आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर. आणि पुढे जाऊन ते म्हणाले की पाकिस्तानमधल्या तरुणांना अनुदान किंवा सरकारी सवलती आणि फुकटच्या लॅपटॉपपेक्षा गुणवत्तेवर आधारित संधी मिळणं अधिक महत्त्वाचं आहे, रोजगार मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानी राजकारणात जे एका प्रकारे तिथले जे घराणेबाज किंवा तिकडचे जे जमीनदार आणि मोठ्या घराण्यांचे लोक आहेत, ज्यांची पाकिस्तानी राजकारणावर पकड आहे, त्यांच्या हातातून पाकिस्तानचं राजकारण जाऊन जे पाकिस्तानचे संस्थापक म्हणजे ज्यांनी पाकिस्तान निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला त्यांच्या सगळ्या पिढीकडे जाणं किंवा सामान्य लोकांकडनं पाकिस्तानचं नेतृत्व जाणं ही काळाची गरज आहे. पाकिस्तान सरकारमधलाच गृहमंत्री जेव्हा अशा प्रकारची विधानं करतो तेव्हा त्याची चर्चा तर होणारच. ते झाल्यावर पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची आणि सिंध प्रांतात दबदबा असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीनी मागणी केली की या मोहसिन नक्वीला मंत्रिमंडळातून काढून टाकावं. मोहसिन नक्वी कोणी साधासुद्धा माणूस नाही, तोही घराणेबाज आहे. त्याची बायको, त्याचे कुटुंबीय असे सगळ्या मोठ्या जमीनदार कुटुंबातले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहसिन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष आहे. म्हणजे क्रिकेट आणि गृहमंत्री बघा, दोन्ही स्वतःच्याच हातात आहे. आणि मोहसिन नक्वी त्यामुळे जे बोलतो ते महत्त्वाचं आहे. अर्थात त्याच्या बोलण्यात तथ्य आहे, कारण पाकिस्तानची लोकसंख्या, मी काही व्हिडिओ केला की आपल्याकडे म्हणतात लोकसंख्या कमी करा, लोकसंख्या कमी करा. म्हणजे जसं काही पाकिस्तानची लोकसंख्या बाय द वे 2040 साली 40 कोटीच्या वरती जाईल. 40 कोटी, आत्ता 25 कोटी आहे. म्हणजे पुढच्या 15 वर्षात पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास 15 कोटींनी वाढणार आहे. दरवर्षी 1-1 कोटी लोकसंख्या वाढणार आहे.
आणि हे लोक काय करणार आहेत तर ते आडला नडला की शेवटी त्यांना आठवण आपलीच येणार आहे. ही मोठी चेतावणी आहे. पण 40 कोटी लोकसंख्येचा पाकिस्तान 2040 साली, आणि पाकिस्तानमध्ये राज्य किती आहेत? फक्त 4. पंजाब, म्हणजे पाकिस्तानचं नावच PAK, म्हणजे तेव्हा त्यांना काश्मीर हवा होता, पण पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर वगैरे असं करून त्यांनी पाकिस्तान तयार केला होता. आणि S म्हणजे सिंध. तर पाकिस्तानच्या सध्याच्या लोकसंख्येच्या जवळपास 55% लोकसंख्या एकट्या पंजाबमध्ये राहते. सिंध प्रांतात जवळजवळ 5.5 कोटी, म्हणजे जवळपास 20% लोकसंख्या, 20-22% लोकसंख्या एकट्या सिंधमध्ये राहते. म्हणजे पंजाब आणि सिंध 2 राज्यात मिळून पाकिस्तानची 75% लोकसंख्या राहते, कदाचित 80. आणि या सिंधमध्ये 5.5 कोटीच्या सिंधमध्ये एकट्या कराचीची लोकसंख्या 2 कोटीच्या वरती आहे. आणि त्यामुळे सातत्याने अशी मागणी केली जाते की एका देशामध्ये, आपल्याकडे उत्तर प्रदेशात 542 पैकी 80 जागा असतील, तर हे सगळे लोक गायपट्ट्याचे तुकडे करा म्हणून हे सगळे पुरोगामी बोंब मारत असतात आपल्याकडे. पाकिस्तानमध्ये एका राज्यामध्ये 55% लोकसंख्या आहे, आणि त्यामुळे पाकिस्तानचा पंतप्रधान, पाकिस्तानचं लष्कर सगळं पंजाबच्या हातात आहे. आणि त्यामुळे, आणि त्या पंजाबमध्येही उत्तर पंजाब, दक्षिण पंजाबमध्ये हे मुलतान, बहावलपूर वगैरे सगळा भाग येतो, तो तुलनेने अविकसित आहे. आणि त्यामुळे मागणी अशी होते की पंजाबचे तुकडे करा पहिले. एका राज्यात देशाचे कसे काय एवढे 55% लोकसंख्या राहू शकते? काही जणांचं म्हणणं आहे आणखीन 4 राज्य करा, काही जणांचं म्हणणं आहे पाकिस्तानमध्ये 16 राज्य करा. त्याच्यावरही टीका करणारे म्हणतात की अरे 4 राज्य असूनही काय, शेवटी कारभार लष्करच करतंय. 16 राज्य केली तर उगाच 16 मुख्यमंत्री, 16 गव्हर्नर, 16 हे सगळे, म्हणजे 16 तिकडच्या राज्याच्या असेंब्ली, आणि राज्य काय शेवटी लष्करच करणार आहे. मग कशाला हवं एवढा सगळा खर्च? नको, 4 राज्य आहे ते बास आहे. पण त्याच्यातही गंमत म्हणजे ही राज्य लोकसंख्येची विभागणी करण्यासाठी नाहीये, तर विरोधी पक्षांची ताकद कमी करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये सिंध प्रांताचं विभाजन करून कराची तिथे वेगळी काढायची आणि कराचीला केंद्रशासित प्रदेश करायचा. बघा, म्हणजे किती राजकारण सारखं आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायची भीती इथल्या ब्रँडेड लोकांना वाटते. भाषण विसरणारे ब्रँडेड लोक, त्यांना सारखं वाटत असतं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई केंद्रशासित प्रदेश केली जाईल. तिकडे जे झरदारी आहेत, म्हणजे बेनझीर भुत्तोचे पती आसिफ अली झरदारी, जे आता राष्ट्रपती आहेत तिकडचे, आणि त्यांचा मुलगा बिलावल, त्यांनी पण भाषण करताना अशीच चूक केली. बहेसच्या ऐवजी तो बहेस म्हणला, कारण त्यालाही, म्हणजे ज्या भाषेची आपण राजकारण करतो त्या भाषेत शिक्षण झालेलं नाहीये, आणि त्यामुळे बहेसचं बहेस करून टाकलं, आणि त्यामुळे लोकांना कळलं नाही की हे बहेस काय आहे ते. तर सांगायचा मुद्दा हा की कराची सिंधपासून वेगळं करायचा डाव, हे राज्याच्या पुनर्निर्मिती, नवीन राज्य तयार करायची, वर दाखवायला की बघा हे समन्यायी वाटप. आणि हे काय होतं, पाकिस्तानमध्ये पंजाबची लोकसंख्या 55% आहे, जे पाणी सिंधू नदीचं आणि इतर सगळ्या, म्हणजे ज्या भारतातनं वाहत येणाऱ्या झेलम, चिनाब वगैरे नद्या आहेत, त्यांचं पाणी मुख्यतः पंजाबमध्ये संपून टाकतात, उर्वरित भागाला पाणीच देत नाहीत. आणि तिथे पाण्यावरनं त्यामुळे बोंबाबोंब आहे. देशाची साधन संपत्ती आहे ती पंजाबमध्ये मुख्यतः वापरली जाते. लष्कराचे प्रमुख मुख्यतः पंजाबचे असतात. सिंधी कधी पाकिस्तान लष्कर प्रमुख झाल्याचा इतिहास नाही आहे. पंजाब किंवा खैबर पख्तूनवामध्ये, खैबर पख्तूनवाल्यांची पण मागणी आहे की त्यांच्या इथे ते हाजरा प्रांत आहे तो वेगळा करावा. बलुचिस्तानचा प्रॉब्लेम असा आहे की बलुचिस्तान 40% आकारमानाने पंजाबच्या, देशाच्या 40% बलुचिस्तान आहे, पण 40% आकारमान असून बलुचिस्तानची लोकसंख्या पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या 25 कोटी, म्हणजे किती, 2.5 कोटी 25 लाख, जेमतेम 3% लोकसंख्या बलुचिस्तानची आहे पाकिस्तानच्या आकाराची. 40% भूभाग आणि 3% लोकसंख्या. त्यामुळे बलुचिस्तानचं म्हणणं आहे की आणखीन तुकडे आमचे कुठे करणार, आमचीच आधीच 3% लोकसंख्या आहे, त्याचे जर तुकडे केले तर आम्हाला वेगळे काढत, त्यांचा त्यामुळे प्रांताला विरोध आहे. आणि हे सगळं कसं, म्हणजे हे का होतंय? मोहसिन नक्वी हा काही कोणी पाकिस्तानमधला स्वयंभू माणूस नाही आहे. पाकिस्तानमध्ये तो लष्कराच्याच हवाल्यांनी बोलत असावा. याच्या मागचं राजकारण काय ते समजून घ्या. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत एकही लोकनियुक्त सरकार 5 वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेलं नाही. त्यामुळे
3.5 वर्ष झाली की सरकार पडलंच पाहिजे. अनेक सरकार त्याच्या आधीच पडलेले, पण 3.5 वर्ष म्हणजे टॉप ऑफ द टॉप. आणि या सरकारला आता 3.5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यामुळे कदाचित फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचं मन भरलं असावं की अरे किती वेळानं राज्य करून द्यायचं, बंद करा. आणि त्यासाठी आता योग्य परिस्थिती आहे. आसिम मुनीर यांनी जेव्हा सत्ता ताब्यात घेतली, म्हणजे पहिले कमर जावेद बाजवा होते, त्यांनाच खरं तर राहायचं होतं, पण तेव्हा नवाज शरीफनी त्याला चोरावर मोर बनवून बाजवाला निवृत्त केलं. पण पाकिस्तानचे सौदी अरेबियाशी संबंध, अरब देशांशी संबंध बिघडलेले असताना ते सुधारण्यासाठी शरीफ सत्तेवर असणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे आसिम मुनीरनी पहिले शरीफ कुटुंबियांशी जुळवून घेतलं. आता त्यांची ट्रम्पशी दोस्ती झालेली आहे. ट्रम्पनी त्यांना थेट बोलवलं होतं. चीनशीही त्यांची मैत्री आहे. पाकिस्तान एका प्रकारे आंतरराष्ट्रीय निगोशिएटर वगैरे असं काहीतरी झालेलं आहे. सगळ्यांच्या धंद्यात त्यांची पार्टनरशिप आहे. आणि त्यामुळे हे सगळं होत असताना आता त्यांना शरीफची गरज वाटत नाही. शरीफ कुटुंबियांच्यातही नवाज शरीफ आजारी आहे, त्यामुळे त्यांना सत्ता मिळवण्याची शक्यता कमी वाटते. शहाबाज शरीफ तर जोकरच वाटतो. आणि नवाज शरीफची मुलगी मरियम नवाज, ती पण अशी 46 कदाचित 47-48 वर्षाची. ती वयाच्या 40व्या वर्षीच आजी झाली. म्हणजे सगळं कसं फास्ट असतं तिथे. त्यामुळे आई पण लवकर झाली, आजी पण लवकर झाली. आणि त्यामुळे तिचे नातवंड आहेत. आता तिची 50शी पण गाठलेली नाही आहे, पण नातवंड आहेत. तर मरियम नवाज आणि शहाबाज शरीफ यांच्यात जमतंच असं नाही. एकाच कुटुंबियातले आहेत, पण कलगीतूर आहे ते थोडासा. आणि इम्रान खान अजूनही लोकप्रिय आहे, पण इम्रान खानची अवस्था आपल्या पक्षप्रमुखांसारखे झाले. पक्ष नाही, चिन्ह नाही, आमदार नाही, खासदार नाही. पण इम्रान खान तुरुंगात पडलाय. 5 ऑगस्टला इम्रान खानला तुरुंगात टाकलेला 3 वर्ष होती. आणि त्यामुळे इम्रान खान वाट बघतोय की कधी आपण बाहेर येऊ. कारण पाकिस्तानमध्ये असं असतं की कुठलंही सरकार कार्यकाळ पूर्ण करत नाहीत, मग या सरकारला काढलं की त्या सरकारला बसवायचं. मग त्यामुळे इम्रानला कदाचित अजूनही वेळी आशा असेल की लष्कर पुन्हा आपल्याला बाहेर काढेल आणि आपल्याशी हातमिळवणी करेल आणि आपण तिथे बसू. हे चालू असताना आसिफ अली झरदारी लष्कराशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण थेट घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारच्या काड्या करून पाकिस्तानी लष्कराला जेरीस आणतायत. आणि या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी विधान करणं हे झाल्यावर पाकिस्तानचेच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, जे बोल बहादर आहेत, बोल भिडो आहेत पाकिस्तानमधले, तिथले बोलत असतात. म्हणजे आपल्याकडे काही मंत्र्यांना सातत्याने बोलायची सवय असते. विषय असो नसो, मत व्यक्त करायचं, मत ठोकून द्यायचं. तसं ती जबाबदारी पाकिस्तानमध्ये ख्वाजा आसिफची आहे. ख्वाजा आसिफनी मोहसिन नकवीला सांगितलं, बाबा तुला सुधारणा करायची तर पहिले त्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं तू बसलायस त्याच्यामध्ये सुधारणा कर. त्याचा राजीनामा दे. दोन्ही कसं चालवतो, क्रिकेटही तू चालवतो, सत्तेतही तू चालवतो. आणि दुसरी जर तुला सुधारणा करायची असेल तर पाकिस्तान त्यांच्या दृष्टीने असलेल्या दहशतवादाविरुद्ध लढायला 2014 पासून नॅशनल ॲक्शन प्लॅनवर काम करत आहे. पण अजूनही म्हणजे तुझ्याकडे गृहविभाग आहे, तुझ्याकडे दहशतवादाविरुद्धच्या लढ्याची सगळी सूत्रं आहेत, पण तरी देखील सर्वत्र कुठे बलुचिस्तानात, खैबर पख्तूनख्वामध्ये, काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये दहशतवादावर नियंत्रण नाही. त्यामुळे तुला जे सुधारणा करायचे ते आधी स्वतः कर ना, आम्हाला कशाला सांगतोस. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये अशी सध्या कलगीतुरा रंगलेला आहे. POJKमध्ये आंदोलन चालू आहे. मला वाटत नाही त्याच्यामुळे काही जम्मू काश्मीर चा तो भाग आहे तो भारताला मिळेल, आणि असं नाही होत जगात. आपण उगाचच भोळेपणा सोडायला पाहिजे. अशा गोष्टी होत नाहीत. पण हे होत असताना पाकिस्तानच्या इतर राज्यातही असंतोष आहे. पाण्याचं समन्यायी वाटप, निधीचं समन्यायी वाटप, आणि पंजाबचा जो पगडा आहे पाकिस्तानच्या राजकारणावर, तो हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय, कारण तेव्हाचे जे धुरंधर होते त्यांचं काम वेगळं होतं. आत्ताचे धुरंधर आहेत त्यांचं काम वेगळं आहे. भारतात हे काजू बहादर आहेत, काजू पत्रकार आहेत, ते असे देशाची विभागणी करणारी पत्रकारिता करत असतात. दक्षिण नाडू, उत्तर विरुद्ध दक्षिण भारत, लोकसंख्या होईल तेव्हा उत्तर भारत वेगळा काढा, गायपट्टा दूर करा, दक्षिण भारत स्वतंत्र करा, ही अशा प्रकारची विकृत मनोवृत्ती असलेले पत्रकार इकडे विचारवंत म्हणून मिरवतात. आणि त्यांचा फायदा घेऊन पाकिस्तान, पाश्चिमात्य देश आहेच, पण पाकिस्तानही भारतामध्ये राज्यांमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. आता पाकिस्तानमध्ये जर होत असेल, जे कोणी करत असेल, लष्कर करत असेल, नैसर्गिक असेल, आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे.
आपण गांधीजींच्या मार्गावर चालणारे देश आहोत, आपण बोलत नाही, आपण करतही नाही, पण या सगळ्यावर लक्ष असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.